मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहिल्यानगर इथं प्रचारसभा घेतली। यावेळी पहिल्यांदाच अहिल्यानगरचा महापौर होणार आहे असं सांगत या शहराला केवळ नवं नाव देऊन आम्ही थांबणार नाही, तर ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर सुसज्जित केली होती तसाच या शहराचा विकास करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत। ज्याप्रमाणे अहिल्यादेवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली, तसंच अहिल्यानगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत। आणि म्हणून डीपी रोडचा विषय असेल, या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत। अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अहिल्यानगरसाठी 492 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव आला आहे। निवडणुकीनंतर त्याला लगेच मान्यता देऊ, तसंच भुयारी गटार आणि शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल असंही फडणवीस म्हणाले। अहिल्यानगरमध्ये लवकरच संरक्षण मार्गिका तयार होणार असून त्यामुळे मोठी रोजगार निर्मिती होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या प्रचार सभेत राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते।